पण रोटाब्लेटर हा असा असतो की अडथळा जो अँजिओप्लास्टीचा प्लाक आहे तो फार टणक आहे, कॅल्शियम आहे आतमध्ये, तो प्लास्टिकच्या बलूननी ढकलला जाणार नाही. तर रोटाब्लेटर नावाचं हे रोटेटर असतं, त्याच्या पुढे डायमंडचे खडे लावले, हिऱ्याचे खडे, कॅल्शियम सारखा टणक भाग कापून काढण्यासाठी ते डायमंडचे खडे 1,00,000 रेव्होल्युशन पर मिनिटने असं कर्र असं फिरत ते जातं. आणि दाढी करताना आपला केस फक्त कापला जातो आणि स्किन कापली जात नाही, तसं ते फक्त कॅल्शियम कापतं आणि हृदयाच्या रक्तवाहिनीला आतून ते त्रास देत नाही. आणि मग स्टेंट बसवणं इथे खूप सोपं जातं. बऱ्याच लेडी पेशंट येतात म्हणून आम्हाला ते रोटाब्लेटर करायचंय, कारण त्याला पुढे हिरे लावलेले असं त्यांना कुठनं तरी कळलेलं असतं, डायमंड्स. नवीन प्रकारची ट्रीटमेंट जी येते त्याला हायब्रिड ट्रीटमेंट म्हणतात. म्हणजे हृदयाचं आपण बघू 3 डायमेन्शनली, पुढे असणारी रक्तवाहिनी आणि मागे असलेल्या 2 रक्तवाहिन्या. तर मागच्या 2 रक्तवाहिन्यांना सर्जनना पुढे कापून अवघड जातं ट्रीट करायला, म्हणून मागच्या रक्तवाहिन्यांना कार्डिओलॉजिस्टनी अँजिओप्लास्टी करायची आणि पुढच्या रक्तवाहिनीला रोबोकडनं इथे 2 मिलीमीटर 3-4 सेंटीमीटरच्या कटमधनं फक्त बायपास करायची. असं याला हायब्रिड प्रोसिजर म्हणतात. अशी ही हायब्रिड लॅब आहे. त्याचं पण आता होरायझनवरती आले हायब्रिड प्रोसिजर, हळूहळू भारतामध्ये पण सुरू झाले. पुढच्या रक्तवाहिनीला बायपास करायचं आणि मागच्या रक्तवाहिन्यांना अँजिओप्लास्टी करायचं, अशा प्रकारची हायब्रिड करणं आता शक्य झालेलं आहे. अँजिओप्लास्टी आता खूप वेगळ्या वेगळ्या जागी पोहोचलेली आहे. आता या व्यक्तीच्या पायामध्ये जाणारी ही रक्तवाहिनी अतिशय अरुंद झालेली इथे, पण त्यांना स्टेंट बसून एक पायजामा घातला आम्ही आणि मग व्यक्ती व्यवस्थित आता चालू शकते, पायामध्ये दुखत नाही. खूप नवीन नवीन प्रोसिजर आले आहेत. होल इन हार्ट बंद करणं ऑपरेशन, ह्या ASD साठी पूर्वी आम्ही ओपन हार्ट ऑपरेशन करत असो, आता ते पायामधनं अँजिओप्लास्टी सारखी बंद होतं. PDA आहे ते पण आता हे होल इन हार्ट आहे. वरच्या 2 कप्प्यामध्ये असलेलं होल, याला ASD आपण म्हणतो. याला एक बटन आतून बसून आपण ते बंद करतो. अँजिओप्लास्टीसाठी टाका नाही, भूल नाही, अनेस्थेसिया नाही, शरीरावरती घाव राहत नाही. 1 दिवस हॉस्पिटलमध्ये राहायला लागतं. म्हणजे एखादी लग्न न झालेली मुलगी आहे, तिला जन्मापासून होल इन हार्ट आहे, तर तिला हे आतून हे डिव्हाइस बसवलं, ती कायमस्वरूपी बरी होते, तिच्या शरीरावरती घाव राहत नाही. हे तिच्या दृष्टीने, तिच्या फॅमिलीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं ठरतं. अशा प्रकारे हे बटन आणून पायाच्या रक्तवाहिनीमधून आणून तिथे बसवलं जातं. प्रत्यक्ष बसवलं जाताना ते असं दिसतं. तुम्ही बघाल की या 2 डिस्क आहेत, इकडे एक डिस्क आणि इकडे एक डिस्क आहे. ते आता बरोबर ह्या ASDच्या अक्रॉस ते तिथे बसवलं गेलंय आणि ते सोडलं आतमध्ये की असं ते बसतं. एका बाजूला एक डिस्क, दुसऱ्या बाजूला दुसरी डिस्क, आणि कायमस्वरूपी आतमध्ये फिक्स होऊन जातं. एक होल बंद होतो, एक आजार पूर्ण बरा होतो आणि त्या व्यक्तीला पुढे आयुष्यामध्ये कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. वाल बदलणं सुद्धा आता अँजिओप्लास्टी सारखं. पूर्वी कसं वाल बदलणं इट वॉज ए मेजर ओपन हार्ट सर्जरी, पण आता ते सुद्धा, ही जी वाल आहे एअरोटिक वाल, ती इथे एअरोटिक वाल आहे, ती अँजिओप्लास्टी सारखं आणून ती पूर्णपणे बंद होती. आतापर्यंत हे 75-80 वर्षाचे जे लोक आहेत त्यांना ओपन हार्ट सर्जरी करणं शक्य नाही, अशांसाठी हे ठेवलेलं आहे. पण लवकरच पुढच्या काही वर्षांमध्ये वाल रिप्लेसमेंट हे सुद्धा अँजिओप्लास्टीच्या द्वारे होईल. ओपन हार्ट सर्जरी त्याच्यामध्ये पण मागे पडेल.